नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र शततारका आहे. योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:12 ते 10:48 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:01 ते 3:38 आणि यमगंड काळ पहाटे 5:59 ते 7:35 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर केंद्र करेल. आजच्या दिवशी मीन राशीत शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. यानंतरची जी रास सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आपल्या वेळ स्थानात शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला लाभ तर चांगले मिळतील, मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च अनावश्यक होऊ शकतील त्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. राशीच्या लाभ स्थानात शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. तुमच्यातला कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. जी कामं होत नाहीत, ज्या मार्गामध्ये अडथळे येत आहेत, त्याचप्रमाणे आर्थिक संदर्भात जी कामं तुमची रखडलेली आहेत ती सुद्धा मार्गी लागू शकतील. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुमच्यासाठी खुले होतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दशमामध्ये शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी भाग्याचे उत्तम साथ लाभेल. तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्र संदर्भातली महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. काही चांगले तुमची कामं मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यामध्ये शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. इझी मनीच्या मागे धावू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुमचा कालावधी सुद्धा चांगला जाईल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अष्टमामध्ये शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतील. त्याकडे थोडं लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये
आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमामध्ये शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही अनपेक्षित घटना घडू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या गोष्टी घडू शकतील. या संदर्भात अलर्ट राहा. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठात शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोक्यावर काढू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन तुम्हाला काही आयडियाज मिळू शकतील. काही संधीसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. पंचमामध्ये शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. मात्र आजचा दिवस जो आहे तो तुमच्याकडे चांगला जाईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणावरून वादविवाद होऊ शकते. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थात शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. आजचा दिवस धावपळीचा, दगदगीचा राहील. तुमच्यातली कार्यक्षमता अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र काही ठिकाणी काम अपूर्ण न झाल्यामुळे थोडंसं विथड्रॉल ऑफ इंटरेस्ट किंवा मतभेद वगैरे दिसून येतील. काळजी घ्या. मात्र घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी बिझी डे असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयात शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला लाभ तर चांगले मिळतील. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च थोडेसे जास्त होऊ शकतील. काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील आणि शुभफलदायी त्याचा अनुभव सुद्धा येईल. खास करून रखडलेली कामं मार्गी लागतील. नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येतील. याचप्रमाणे काही चांगल्या संधी सुद्धा मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. दूरगामी काही कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीय शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. गुंतवणुकीच्या चांगल्या संधीसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे इन्कम किंवा उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुमच्यासमोर खुले होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीत शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र ती कामं पूर्ण होण्यात छोटे मोठे अडथळे येतील. त्यामुळे थोडीशी अस्वस्थता तुमच्या मानसिकतेमध्ये दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील.
दुर्लक्ष किंवा आरोग्याची हेळसांड करू नका. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.